नमस्कार मित्रहो, आज संडे म्हटलं की धमाल आलीच. तर आम्ही सर्वच 3-4 शिक्षक आणि सर्वांची फॅमिलीसुद्धा आहे. तर आम्ही सावडाव धबधबा या ठिकाणी जाण्यासाठी निघालेलो आहोत. अगदी फोंड्यावरनं 9 किलोमीटर नांदगाव आणि त्या ठिकाणं 3 किलोमीटर सावडाव फाटा आणि त्या ठिकाणावरनं आतमध्ये जाण्यासाठी 2 किलोमीटर असं हे अंतर आहे. कणकवलीवरनं सुद्धा तुम्ही साधारणतः जर निघलात तर एक 10-12 किलोमीटर होईल. असा सावडाव धबधबा अतिशय लोकप्रिय असा हा धबधबा आहे. तर आम्ही आता निघालेलो आहोत. हे पहा, सर्व शिक्षक वृंदाने ठरवलं की बाईकवरतीच जायचं. तरी पहा, नांदगावला जाण्यासाठी निघालोत. हा देवगड निपाणी हायवे आहे. तरी पहा मित्र, आता नांदगावमध्ये आलेलो आहोत. नांदगाव ब्रिज, मुंबई गोवा हायवे आहे हा. पहा, केळोबा देवस्थान आहे या ठिकाणी. श्रीदेव केळोबा प्रसन्न नांदगावचं मंदिर अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे, जागृत मंदिर आहे. या ठिकाणी टुर्नामेंटसुद्धा होत असते क्रिकेटची. त्यानंतर हे पाहता आम्ही पुढे सावडावला जायसाठी निघालेलो आहोत. तरी पहा, मुंबई गोवा हायवेला आम्ही थांबलेलो आहोत. हे पहा, समोर सावडाव फाटा आहे आणि या ठिकाणावरनं धबधबा अगदी 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती आहे. अगदी रस्तासुद्धा खूप सुंदर बनवलेला आहे ग्रामपंचायतमार्फत आणि धबधबासुद्धा अगदी सुंदर आहे. तर हे पहा, अगदी निसर्गरम्य सावडाव धबधब्याच्या कमानीमध्येच थांबलेलो आहोत. हे मिस्टर देवकाते सर, ही त्यांची सर्व फॅमिली. येस, मिस्टर वाघमोडे सर आणि त्यांची फॅमिली. मित्र, सावडाव धबधबा कणकवली तालुका, जिल्हा सिंधुदुर्ग, अतिशय निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये हा सावडाव धबधबा आहे. तरी पहा, आपण आता या ठिकाणी आलेलो आहोत. आम्ही खूप लेट आलोत, साधारणतः 4-4:30 वाजता या ठिकाणी पोहोचलोत. तरीसुद्धा पहा, जिकडे तिकडे गाड्याच गाड्या, जिकडे तिकडे गर्दीच गर्दी आहे. अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय, सर्वांचा आवडीचा असा हा धबधबा आहे. पावसाळ्यात हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत वसलेला सावडाव धबधबा. आपण अगदी धबधब्याच्या जवळ आलेलो आहोत. हे पहा, सर्वच पर्यटक या ठिकाणी फोटो वगैरे काढत आहेत. या ठिकाणी नाश्त्यापासून जेवणाची सर्वच प्रकारची अतिशय उत्कृष्ट अशी सोय आहे, परंतु स्वतःचे पैसे देऊन, नाहीतर बोलशाल फ्रीमध्ये. हे पहा, गेल्या आठवड्यापासून जरा पाऊस कमी आहे, त्यामुळे धबधब्यालासुद्धा पाणी भरपूर कमी आहे. याआधीसुद्धा मी ब्लॉग केला होता, त्यावेळेस संपूर्ण पाणीच पाणी होतं. आता जरा पाणी कमी आहे. तरी पहा, तरीसुद्धा पर्यटकांची गर्दी पहा. अगदी आमच्या पुढेच साधारणतः कर्नाटकवरून, रत्नागिरीवरून, गोव्यावरून पर्यटक आज या ठिकाणाला भेट देण्यासाठी आलेले आहेत. म्हणजे तब्बल 150-200 किलोमीटरवरनं या धबधब्यासाठी लोक येतात. म्हणून सध्या सर्वाधिक लोकप्रिय, सर्वांच्या आवडीचा, सर्वांच्या पसंतीचा कुठला धबधबा असेल तर तो म्हणजे सावडाव धबधबा, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. आणि मित्र, त्याचं कारण असं आहे की या धबधब्याला अगदी छोट्या मुलापासून तर अगदी वयोवृद्ध माणसापर्यंत कोणीही या धबधब्याला येऊ शकतं. या ठिकाणी भिजण्याचा मनसोक्त आनंद घेऊ शकतं, कारण की या धबधब्याला कुठल्याही प्रकारची रिस्क नाही आहे. अगदी आपली 4 व्हीलर आपण अगदी धबधब्याच्या जवळ घेऊन येऊ शकतो आणि त्या ठिकाणावरून आपण खाली उतरलो की लगेच धबधबा आहे. अगदी निसर्गाच्या कुशीमध्ये अगदी पांढरा शुभ्र असे फेसळणारा हा धबधबा आहे. अतिशय प्रसिद्ध, लोकप्रिय हा धबधबा आहे. छोटे मुलंसुद्धा पहा, अगदी आनंद घेत आहेत. त्यानंतर आमचे मसगे सर आणि आमचे वाघमोडे सरसुद्धा पहा. सर्वच पर्यटक, माझ्याबरोबर आलेले माझे सर्व सहकारी आणि इतरही पर्यटक, पाऊस कमी असेल, पाणी कमी असेल तरीसुद्धा तेवढाच आनंद घेत आहेत, कारण की हा धबधबाच असा आहे. तरी पहा, माझी मिसेस आणि माझी कन्या, तिलासुद्धा मोह आवरला नाही, म्हणून आम्ही तिलासुद्धा पाण्यामध्ये भिजवलं. तर तिनेसुद्धा खूप मजा केली, धमाल केली. तिला अगदी थोडंसंच पाण्यामध्ये तिला ठेवलं, त्यानंतर तिचा मोह आवरे ना, त्यानंतर थोडंसं भिजवलं, तर आता ती बाहेर जायलासुद्धा तयार नाही.
पहा मित्रांनो, गार्गी माझी कन्या किती आनंद घेते. तिलासुद्धा मोह आवरला नाही. तरी पहा हे सर्व वरून पाणी येतं, अगदी सह्याद्रीमधून, अगदी डोंगरामधून हे सर्व पाणी येतं आणि तेच खाली धबधब्यामध्ये रूपांतर होतं. पाऊस खूप कमी आहे, त्यामुळे पाणीसुद्धा खूप कमी आहे. परंतु या ठिकाणी वर्षभर हा धबधबा चालू होण्यासाठी वरती एक मोठा तलाव होत आहे, त्याचं काम सुरू आहे. तरी पहा मी आता खूप धमाल केली. त्यानंतर आता मी थोडंसं नाश्ता वगैरे करणार, चहा पाणी पिणार. या ठिकाणी सर्वच प्रकारची सोय असते. अगदी शौचालयसुद्धा या ठिकाणी केलेलं आहे. चेंजिंग रूमसुद्धा लेडीज जेंट्स दोघांसाठी सुद्धा या ठिकाणी आहे. त्यानंतर हे पहा पुढे आलोत की पहा संपूर्ण या ठिकाणी मोठा तलाव होणार आहे आणि त्यामुळे या धरणाचं पाणी किंवा या तलावाचं पाणी कंटिन्यू ह्या धबधब्याला राहणार आहे. हा धबधबा पर्यटकांसाठी नेहमीच चालू राहील. फक्त याला थोडे दिवस आपल्याला वाट पाहावं लागेल. निश्चित लवकरात लवकर सुरू होईल. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेअर करा. भेटू मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.